सुरुवात करतायत, ती पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य होतं ना, ते खरं स्वराज्य होतं. तर त्यातले विचार, तर त्याच्यापैकी दुर्लक्षित झालेले झाडांचे विचार, गवताबद्दलचे विचार, झुडपांबद्दलचे विचार, ते फार महत्त्वाचे आहेत. मला वाटते संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं, तुकाराम महाराजांनी सांगितलेलं, शिवाजी महाराजांनी सांगितलेले विचार पर्यावरणाबद्दल, निसर्गाचे, झाडांबद्दलचे ते आपण पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय आणि ती आपली आवड म्हणून करतोय, असं नाही की कोणासाठी करतोय. तर इथं आलमी गाव आहे जुन्नरमधलं, ते आम्ही गेल्या वर्षीच इथं आलो होतो आणि त्यांचं झाडावरचं प्रेम बघितलं, त्यांचे झाडावरचे प्रयत्न करताना बघितलं. या सरपंच आहेत तिथल्या, सरपंचांनी सगळं गाव बरोबर गोळा केलं होतं आणि वर्षभर त्यांनी 1000 झाडं लावून तयार केलेली. म्हणून म्हटलं की सह्याद्री हा सगळा आपला सह्याद्री आहे आणि छत्रपतीचा सह्याद्री आहे, आपल्या महाराष्ट्राचा सह्याद्री. सह्याद्रीच्या झाडांमुळं स्वराज्य जास्त मिळालं होतं. सैन्य कमी होते, मावळे कमी होते आणि हजारो सैन्यांना त्यांनी आज आपण ऐकणार आहोत, प्रशांत देशमुख आपल्याला सांगणार होतो उबरखिंडीची फौज कसं हे केली. तर मुद्दा असा आहे की झाडांमुळं, झाडंसुद्धा एक मावळेच होते. तर ते झाडं आपली डोंगरचे डोंगर उघडे पडके झाले, ते डोंगर सगळे भरलेले होते आज. तर आपण त्याच्या दृष्टीने प्रयत्न करतोय. तर छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराई इथं 14 एकरमध्ये सुरू होते, 1000 झाडं झाली, 10,000 पर्यंत झाडं लावणार आहोत. त्यात किमान 200 प्रकारच्या प्रजाती झाल्या पाहिजेत असा विचार आहे. आणि हा जो काही कमान आहे, ही कमान अशी आहे की आपण गेल्यानंतर 200 वर्षांनी सुद्धा इथल्या एकाही झाडाला कोणी हात लावला तर अख्खा महाराष्ट्र पेटून उठला पाहिजे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये 350 पेक्षा जास्त देवराई होत्या, मात्र त्या खरंच देवराई नामशेष झालेल्या आहेत. देवराया अतिक्रमण झालीत, लोकांनी बरंच त्याचं महत्त्व जाणलं नाही. पण ज्या देवराया शिल्लक आहेत, महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्याची जरूर नोंद घेतलेली आहे, घेते आणि त्याचं अतिक्रमण वाचवेल अशी अपेक्षा आहे आणि आपण प्रयत्न करतोय. मुख्य म्हणजे कोणी करायचं तर आपल्या स्वतःपासून सुरुवात करायची. जर स्वतःपासून सुरुवात केली, प्रत्येकानं आपल्या आयुष्या इतकी, आपल्या जगण्या इतकी, त्याचं जितकं वय आहे त्याने प्रत्येकाने झाडं लावली तरी बस आहे. खरं तर राज्याचं राजकारण पाहिलं तर राज्यामध्ये कुठेतरी धार्मिक रंग दिला जातोय. एमआयएमचे नेते म्हणतात की आम्ही महाराष्ट्र हिरवा करू, तर भाजपचे नेते म्हणतात महाराष्ट्र भगवा आहे, आम्ही भगवाच करू. राज्यामध्ये कुठेतरी धार्मिकतेचा रंग देत असताना तुम्ही निसर्गाच्या माध्यमातून, वृक्षारोपणाच्या माध्यमातून महाराष्ट्र हिरवा करायला निघलेत. राजकारण्यांना काय संदेश द्याल? आणि ह्या प्रकारचा न्यूसन्स निर्माण करणारे काहीच माणसं असतात जगात. आपल्याकडे खूप चांगली माणसं आहेत, त्यांना घेऊन आपण पुढे जाऊया. एखाद दुसरा कोणतरी म्हणतो हिरवा करू, एखाद दुसरा भगवा म्हणतो, म्हणून कुठलाही रंग कोणाच्या बापाचा नाही आहे. सर्व रंग आहे ते निसर्गाचे आहेत. हिरवा निसर्गाचा आहे, भगवा निसर्गाचा आहे, निळा निसर्गाचा आहे, पांढरा निसर्गाचा आहे, सगळे रंग निसर्गाचे आहेत. आणि मुख्य म्हणजे सूर्य सगळ्यात मोठा आहे. खरं तर रंग कोणाच्या बापाचे नाही. एक